हल्ली माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. जेमतेम मराठी 3ऱ्या इयत्तेपर्यंत माझे शाळेत शिक्षण झाले. त्यानंतर मला शाळेतून काढले. 10-11 वर्षाची मुलगी शाळेत पाठवणे त्या काळी निषिद्ध समजले जात होते. शाळा बंद झाली आणि लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. माझ्या पाठीमागून मला दुसरे भावंड झाले नाही, त्यामुळे आईचे माझ्यावर विलक्षण प्रेम असे. लग्न करून मुलीला सासरी पाठवायची ही कल्पनाही तिला दुस्सह होत असे. बाबांनी म्हणावे, मुलगी केवढी वाढली, आणि आईने म्हणावे, छे, अजून कुठं तिच्या लग्नाचं वय झालं आहे. इतक्यात लग्न करू नये असे आईला वाटत असले तरी बाबांच्या इच्छेपुढे ती बिचारी काय करणार होती. माझी आई सुशिक्षित नव्हती, तिला लिहिताही येत नसे. प्रौढ विवाहाबद्दलचे वादविवाद आमच्या खेड्यापर्यंत त्यावेळी येऊन पोहोचले नव्हते. प्रौढ विवाहासाठी मुलींचे लग्न लवकर करू नये असे म्हणणाऱ्या अलीकडील वर्गातील ती नव्हती. केवळ माझ्या वियोगाच्या दुःखाच्या कल्पनेनेच माझे लग्न लवकर होऊ नये असे तिला वाटत असे. शेजारी पाजारी तिला सारखे भंडावून सोडीत. त्यावेळी हसण्यावरी नेऊन तिने म्हणावे, मथुचं वय लग्नाचं झालं असेल, पण तशी ती काही मोठी दिसत नाही. खरे पाहिले तर माझ्या वयाच्या मानाने मी बरीच मोठी दिसत असे. राहून राहून माझ्या मनात एकच प्रश्न येत असे, आई हे खोटे बोलते की काय. एके दिवशी मनाचा धडा करून मी तिला विचारले, आई, हे तू खोटे बोलतेस काय. बनी माझ्याच वयाची ना, तिच्यापेक्षाही मी उंच दिसते, आणि तू म्हणतेस की मी लहान दिसते म्हणून. हे असं कसं. आईच्या डोळ्यात चटकन पाणी आले. डाव्या डोळ्यातील टिपे पुशीत ती म्हणाली, लोकांना तू मोठी दिसत असशील, पण माझ्या डोळ्यांना तू अजून रांगतं मूल आहेस. घरच्या कामात माझा हात धोंडा तू. इथं सारं घरकाम करतेस, आईला त्रास होऊ नये म्हणून कष्टाची कामं सुद्धा करतेस, पण परक्यांच्या घरी सासू नणंदेंच्या जाचात ह्या वयात तुला कशी लोटू. लोक तोंड वर काढू देत नाहीत, पण म्हणतात ना, ज्याचं जळे त्याला कळे. माझं लग्न झालं त्यावेळी मीही अशीच तुझ्या एवढी मुलगी होते. माझ्या सासूबाई मोठ्या द्राष्ट होत्या. त्यांनी केलेले माझे हाल आठवले म्हणजे असं वाटतं की माझ्या मथुचं मुळी लग्नच करू नये. पण जगाची रूढी आहे ना, केव्हा ना केव्हा तरी तुझं लग्न हे करावं लागणारच. आज तुला काही समजत नाही. सासू सासऱ्यांचा जाच झाला तर तो सहन करण्याची तुला शक्ती नाही. आणखीन एखाद दुसरं वरीस गेलं तर तेवढाच तुला समज येईल. तोपर्यंत थोडं बहुत घरकामाचं तेवढंच अधिक शिक्षण तुला मिळेल, आणि मग जात झालाच तर तो कसा सहन करायचा एवढं कळण्याची बुद्धी तरी तुला येईल. मथू, बाळ, मी खोटं बोलत नाही बरं. मला खरोखरच वाटतं की तुझं अजून लग्नाचं वय झालं नाही. आईचा कंठ दाटून आला. मलाही गहिवरल्यासारखे वाटत होते. तरीही आला विचार तसाच दाबून मी आईला म्हटले, पण आई, 8 वर्षा भवेत कन्या असं बाबा त्या दिवशी म्हणत होते, आणि मला तर आता 11वं वरीस लागलं आहे. तशाच रडक्या मुद्रेने हसत हसत आई म्हणाली, 8 वर्षाच का, कन्या म्हणूनच जन्माला आलीस आणि कन्या म्हणूनच हा देह तुला सोडायचा आहे. बोलत असताना तिने जीभ चावली आणि वर नजर करून नमस्कार करून ती म्हणाली, इडापिडा टळो, पाप अमंगळ पळो. आईच्या ह्या वर्तनाचा अर्थ मला काहीच कळला नाही, आणि तो विचारण्याचे धैर्यही मला त्यावेळी झाले नाही. स्थळे पाहण्याचे काम मोठ्या जोराने चालू होते. रोज कुणी ना कुणीतरी मला येऊन पाहून जात असे. इतकी माणसे मला येऊन का पाहतात हा प्रश्न वारंवार माझ्या मनात येई. लग्नापूर्वी आधी येऊन कुणीतरी मुलीला पाहावे लागते हा आचार त्यावेळी मला माहीत नव्हता. कुणीतरी मंडळी बाहेर यावी, ती येणार म्हणून आईने मला नटवून सजवून ठेवलेले असावे. ती मंडळी येताच बाबांनी मला हाक मारावी. त्यांनी विचारल्या प्रश्नांची मी नजर वर न करताच भीत भीत उत्तरे द्यावी, आणि जा म्हणताच आत जावे. हा एकटाकी क्रम सारखा सुरू होता. एके दिवशी मी बनीच्या घरी गेले होते. गोंदूचे वडील त्यावेळी बनीच्या घरी आले होते, आणि मारे सर्वांची एकच गडबड उडाली होती. बनीच्या आईला काय चाललं आहे म्हणून मी विचारले. त्यावेळी ती म्हणाली, आज बनीच्या लग्नाचा साखरपुडा व्हायचा आहे. मी दाराआडून डोकावून पाहू लागले. सर्व समारंभ पाहून ठेवला. म्हटलं, उद्या आपणावरही हा प्रसंग यायचा आहे, आपला पाहिलेला असावा. पाहुणे मंडळी निघून गेली. तोपर्यंत बनीचे लग्न कोणाशी ठरले ते विचारण्याची मला बुद्धी झाली नाही. बनी घरात येताच मी तिला विचारले, बने, कुणाशी लग्न ठरलं तुझं. बनी फणकाऱ्याने नाक मुरडून मला हाताने धक्का देत म्हणाली,
चल जा, माझ्याशी बोलू नकोस. ठरलेले स्थळ बनीला आवडले नसावे असा मी तिच्या मुद्रेवरून कयास बांधला. बनी उत्तर देत नाही असे पाहून मी तिच्या आईकडे वळले आणि तिला विचारले, काकू, बनीचं कुठं ठरलं? काकू आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, म्हणजे अजून नाही का तुला कळलं? अगं, आपल्या लिमयांचा गोंधू आहे ना, तोच आता बनीचा नवरा व्हायचा. मागला पुढला विचार न करता मी म्हटले, कोण? तो बावळट गोंधू? ते ध्यान का बनीचे पतिराज होणार? बनी जवळच उभी होती. माझ्या ह्या अविचाराच्या भाषणाने तिला संतापाने भिरभिरी आली आणि त्या सरशी माझ्यापुढे आपले दोन्ही हात नाचवीत ती म्हणाली, माझं आपलं बावळं ध्यान आहे ते बरं, म्हातारा तर नाही ना? बनीचे हे शब्द ऐकताच बनीच्या आईने तिला दटावले. मला बनीच्या ह्या म्हणण्याचा अर्थ काहीच कळला नाही. मी त्या तिरमिरी सरशी धावतच घरी गेले आणि आईच्या गळी पडून रडू लागले. झालेली हकीकत आईला सांगितली, पण आईलाही बनीच्या उद्गारांचा उलगडा करता आला नाही. हल्लीच्या प्रमाणे त्यावेळी नवरा मुलगा पाहायला येत नसे. नवऱ्याच्या बाजूची कुणीतरी करती माणसे यायची. तेव्हा पाहायला येणाऱ्या व्यक्तीवरून नवऱ्या मुलाचे वय आईला कळणे शक्य नव्हते. बाबा तरी आईला तपशीलवार कुठे काय सांगत असत. आज कुणी पाहायला येणार आहेत असे आईला बाबांनी सांगायचे आणि आईने मला सजवून ठेवायचे. मुला मुलींच्या लग्नाच्या कामी बायकांचा सल्ला घेण्याचा तो काळ नव्हता. रात्री पुराण संपून बाबा घरी आले त्यावेळी आईने त्यांना विचारले, मथुच्या लग्नाचं काही निश्चित झालं का? बाबा आश्चर्यचकित होऊन म्हणाले, का बरं? आजपर्यंत लग्नाची गोष्ट काढली की तू माघार घेत होतीस आणि आज तुलाच एवढी कुठली स्फूर्ती आली? आई हळूच हसत म्हणाली, नाही तसं नाही. मथुच्या लग्नाची मला आता घाई झाली नाही, पण म्हटलं एवढी माणसं येऊन पाहून जातात, त्यातील कुणाच्याच पसंतीला का मथू उतरत नाही? अगदी पुराणिकाचा आव आणून बाबा म्हणाले, ऐक, सांगतो. मथुचं लग्न आज बहुतेक ठरल्यासारखंच झालंय. आत्ताच ठरलं म्हणेनास. पुराणापूर्वीच ही भाषा झाली. उद्या काय ते निश्चित होऊन परवा साखरपुडा होईल. आई दचकली आणि क्षणभर स्तंभित झाली. कसा बसा तिच्या तोंडातून शब्द निघाला, कुठलं स्थळ? बाबा हसत म्हणाले, स्थळ तसं काही वाईट नाही, आपल्या तोलाचं आहे. नवरा मुलगा मुंबईला नोकर आहे. 100 रुपये पगार आहे बरं, 100 रुपये. उत्तम स्थळ आहे म्हणेनास. असं स्थळ शोधून मिळायचं नाही, आयतं चालून आलं. बाबांच्या मुद्रेवरून ते आईपासून काहीतरी लपवीत आहेत असे स्पष्ट दिसत होते. आई बाबांच्या चेहऱ्याकडे सारखी टक लावून पाहत होती, पण तिच्या डोळ्याला डोळा देण्याचा धीर बाबांना होत नव्हता. बाबांचे बोलणे पुरे होताच आई म्हणाली, गाव कोणतं त्यांचं? बाबांनी उत्तर दिलं, पुणे. आई एकदम दचकून म्हणाली, इतक्या लांब का मुलीला द्यायची? बाबा लाडीकपणाने हसत हसत म्हणाले, लग्न झाल्यावर लांब काय आणि जवळ काय, दोन्ही सारखीच. आणि लांब तरी कसलं, इथनं रत्नागिरीला जायला जितका वेळ लागतो तितकाच पुण्याला जायला लागतो. आणि पुण्याला तरी असं कुठं जायचं आहे, कारण नवरा मुलगा आहे मुंबईलाच. त्यातून एव्हाच मुलगी सासरी पाठवण्याबद्दल त्यांचा आग्रह नाही. आईने काचरत काचरत विचारले, नवऱ्या मुलाचं वय काय आहे? बाबा म्हणाले, का वयचं विचारलंस? ऐक, तुला सांगतो, त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं बोलणं ऐकत जाऊ नकोस. मुलगा बीजवर आहे खरा, पण बीजवरपणाचा आपला नुसता डाग आहे त्याला. आई मध्येच म्हणाली, 100 रुपये पगार म्हटला तेव्हाच मला वाटलं की नवरा बीजवर असला पाहिजे. पेन्शन केव्हा घेणार? पुढल्या वर्षी का? आईचे डोळे इंगळासारखे लाल झाले होते. बाबा क्षणभर घाबरले, पण वेळीच सावरून म्हणाले, म्हणजे नवरा मुलगा म्हातारा आहे असा आरोप करायचा आहे तुला? राग आवरून आई म्हणाली, बीजवराखेरीज दुसरं स्थळ नव्हतं का मिळत? बाबांनी उत्तर दिले, पण पत्रिका जुळते आहे ना. प्रथम वराची सर्व स्थळं पाहिली, पण एकही पत्रिका जुळत नाही. अजूनपर्यंत तुला सांगितलं नव्हतं, आता सांगतो, ऐक. हिला मंगळ आहे. बीजवराला दिली तरच हिची काही धडगत आहे. तरुणाला देऊन वैधव्य येण्यापेक्षा विधुराला देऊन सौभाग्य मिळवलेलं बरं नाही का? एक दीर्घ निश्वास सोडून आई म्हणाली, हरीची मर्जी. मला हाताशी धरून आई माझघरात घेऊन गेली आणि आम्ही उभयतांनी अंथरुणावर अंग टाकले. काही वेळाने बाबा खोलीत येऊन पोथी उघडून वाचीत बसले.
मला झोप कुठली यायला. मी नुसते डोळे मिटले होते. मधून मधून किलकिले डोळे करून बाबांकडे पाहत होते. नित्याप्रमाणे संहिता वाचून नंतर अर्थ सांगण्याचे बाबांनी आज टाळले. तोंडातल्या तोंडात पुटपुटत ते नुसती संहिता वाचत होते. आई अंथरुणात उठून बसली आणि म्हणाली, आज अर्थ नाही का सांगायचा? हातातील पोथीचे पान खाली टाकून बाबा म्हणाले, काय करू, कुठंच लक्ष लागत नाही. पोरीचं लग्न जुळवून आलो खरा, पण पुन्हा पुन्हा मनात भलते भलते विचार येतात. जगाच्या रहाटीकडे लक्ष दिलं तर म्हाताऱ्यांच्या द्वितीय किंवा तृतीय संबंधाच्या बायका सुद्धा करत्या सवरत्या होऊन अहिवपणानं गेलेल्या आपल्याला समोर दिसत आहेत. उलट पक्षी वय पाहून केलेली लग्न ही दुःखकारक झाली आहेत. आता हेच पहा, आज बनीचं लग्न ठरलं. कुणाशी ते कळलं का? गोंदूशी. उघड्या डोळ्यांनी बावळ्या मुलाला मुलगी देताना तिच्या बापाला काहीच वाटलं नाही. पण तोच माणूस मथीचं लग्न बिजवराशी ठरवलं म्हणून मला दोष देतो. असं हे चाललं आहे. बाबा क्षणभर स्तब्ध बसलेले पाहून आई म्हणाली, बनीचं लग्न गोंदूशी ठरलं म्हणून मथीला बिजवराला का द्यायची? गोंदू बावळा असला नव्हे, मी म्हणते अगदी वेडा असला तरी दोघांच्या वयात फरक नाही ना. रागवायचं नाही म्हटलं. वय काय आहे नवऱ्या मुलाचं? बाबा एकदम म्हणाले, खरं म्हणशील तर मला नवऱ्या मुलाचं वय किती ते मुळीच माहीत नाही. आपल्या भिकम भटजीनं स्थळ दाखवून दिलं. नवरा मुलगा त्यांचा आतेभाऊ आहे. भिकम भटजी अयोग्य स्थळ दाखवतील असं मी तरी कसं म्हणू? आई एकदम खोचून म्हणाली, पण तो त्यांचा आतेभाऊ आहे. बाबा म्हणाले, खरं आहे, पण त्यांना नाही का काही काळजी? आई तिरस्काराने हसून म्हणाली, मुलीची काळजी कोण वाहता आहे हल्लीच्या काळात? आपलं एकदाचं लग्न झालं म्हणजे झालं. त्यातून आपण गरीब माणसं. हुंड्या पांड्याचं जुळवताना नाकी नऊ यायची. मुलीचं वय लग्नाचं झालेलं. लोक बाहेर तोंड काढू देत नाहीत. मी आपली डोळेझाक करण्याचा प्रयत्न करीत होते, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांची कुचकी बोलणी सहन करायची तरी कुठवर? एखादा गरीब भिक्षुकाचा मुलगा पाहून जरी दिली असती तरी माझं काही म्हणणं नव्हतं, पण बिजवर म्हटला की पोटात अगदी धस्स होतं. आईच्या डोळ्यांना टचकन पाणी आले. बाबांची नजर सहज तिच्या चेहऱ्याकडे गेली आणि त्यांनाही गहिवर आल्यासारखा दिसला. बाबा आईचे सांत्वन करण्याच्या रोखाने म्हणाले, माझी तरी तीच इच्छा होती, पण ही पत्रिका आडवी येते ना. मंगळाचा मुलगा मिळणं किती कठीण असतं ह्याची कल्पना तुला यायची नाही. आजपर्यंत मी किती पत्रिका पाहिल्या, पण मथूच्या पत्रिकेशी जुळेल अशी ही पहिलीच पत्रिका आढळली. अगदी 36 गुण जुळताहेत बरं. ऐकलंस? माझ्यावर विश्वास ठेव. पत्रिकेतील योग फारच उत्तम आहे. दोघांचं कधीही वितुष्ट यायचं नाही. अगदी मंगळाला मंगळ, शनीला शनी, गुरुला गुरु कसे अगदी हात जुळवून बसले आहेत. आता जास्त विचार करू नकोस. देवावर भार ठेवून मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकू. पुढं तिचं नशीब आणि ती. पोथी गुंडाळून बाबा खोलीबाहेर निघून गेले. आई तशीच बसून राहिली होती. खोलीच्या कोपऱ्यात समयी मिणमिण तेवीत होती. आईच्या डोळ्यातील एक अश्रुबिंदू माझ्या गालावर पडला. मी उशीवरून डोळे उघडून आईकडे पाहिले. इतक्यात आईचीही नजर माझ्याकडे वळली. आईच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा चालल्या होत्या. ती रडत नव्हती, हुंदके देत नव्हती. नुसती तिच्या डोळ्यातून आसवे वाहत होती, एवढेच. माझी नजर तिच्या नजरेला खेळलेली पाहताच माझ्या मस्तकावर हळूच हात ठेवून ती म्हणाली, जागी होतीस वाटतं. होय म्हणावे की नाही म्हणावे ह्याचा एक क्षणभरच मला विचार पडला. एकदा अगदी जोराचा विचार आला की अगदी साफ नाही म्हणून सांगावे, पण आई म्हणाली, खोटं बोलावं असं वाटतं. तू सांगितलं नाहीस तरी मला कळलं आहे. तू जागी होतीस, ऐकलंस ना. तुला एवढ्याशा पोरीला काय सांगू, पण मथू, मला तुझी धडगत दिसत नाही. अंतरातून देव बोलतो आहे की मथूच्या कपाळी पुढं सुख नाही. जसं व्हायचं असेल तसं होईल. आत्ताच म्हणायचं झालं ना, देवावर भरीमार ठेवून तुझ्या डोक्यावर अक्षता टाकायच्या, एवढंच. मला एक जोराचा हुंदका आला आणि मी ओक्साबोक्शी रडू लागले. मी का रडत होते ते माझे मलाच कळत नव्हते. पुढले सुख काय आणि दुःख काय याची मला यत्किंचितही कल्पना नव्हती. बीजवर म्हणजे काय हेही मला कळले नव्हते. पण बनीने दुपारी मारलेला टोमणा मात्र माझ्या ध्यानातून गेला नव्हता. मनात आलेली शंका निरसन करून घेण्यासाठी मी आईला विचारले, बीजवर म्हणजे म्हातारा का ग?
माझ्या या प्रश्नाने आईला जरी हुंदका आला नाही तरी तिचे ओठ क्षणभर थरारले. माझ्या मस्तकावरून मायेचा हात हळूहळू फिरवीत ती म्हणाली, असंच काही नाही. मी पुन्हा विचारले, म्हातारा म्हणजे भिकम भटजी एवढा का? भिकम भटजीचे वय त्यावेळी 60 वर्षाचे होते. त्यांच्या शेंडीचा एकही केस काळा राहिला नव्हता. तोंडातल्या बहुतेक दातांनी रजा घेतली होती. ते ध्यान नजरेसमोर आल्यामुळे आईच्या चेहऱ्यावर क्षणभर स्मित हास्य झळकले. ती म्हणाली, तू आता ऐकलंस ना, तिकडेही काही माहिती नाही, मग मला कुठून कळणार? मी पुन्हा विचार करीत राहिले. नाही नाही त्या कल्पना माझ्या नजरेसमोर उभ्या राहू लागल्या. जागेपणी स्वप्ने पडू लागली आणि भेवाडणाऱ्या मूर्ती माझ्या नजरेसमोर नाचू लागल्या. मी बिछाण्यातून ताडकन उठले आणि आईच्या गळ्याला मिठी मारली. अजूनपर्यंत आवरलेला हुंदका एकदम बाहेर पडला आणि आई ही ओक्साबोक्शी रडू लागली. गळ्यात गळा घालून आम्ही दोघीही मनमुराद रडलो. रडण्याचा भर थोडासा ओसरताच त्या तसल्याच रडक्या शब्दांनी मी आईला विचारले, आई ग, म्हाताऱ्याशी लग्न झाल्यानं काय होतं? आईला पुन्हा एक जोराचा हुंदका आला. क्षणभर तो हुंदका आवरून आई म्हणाली, म्हाताऱ्याशी लग्न केल्यानं काय होतं? लग्न म्हणजे काय हेच जिथं तुला कळत नाही तिथं म्हाताऱ्याशी लग्न कुठलं करणार? असं पहा मथे, आतापर्यंत ऐकलंस तेवढं सर्व विसरून जा आणि जे काही होईल तेवढं मुकाट्यानं पाहत राहा. आई बोलता बोलता मध्येच थांबली. बळेच तिने मला बिछाण्यावर दाबून निजवले आणि दिवा मालवून ती माझ्या शेजारी येऊन आडवी झाली. कितीतरी वेळ मी अंथरुणावर मुसमुसत पडले होते. आईलाही झोप लागली नव्हती असे मला वाटले. पण नंतर रात्री आम्ही एकमेकींशी काही बोललो नाही. माझ्या डोक्यात सारखे विचारांचे काहूर सुरू होते. त्या विचारांना काही थांगपत्ता नव्हता. ते अननुभवी, अप्रबुद्ध अशा 11 वर्षाच्या मुलीचे विचार होते. म्हाताऱ्याशी लग्न म्हणजे काहीतरी भयंकर गोष्ट अशी कल्पना करून मी विचारांची मांडणी करीत होते आणि त्या असंबद्ध विचारसरणीला तितकेच असंबद्ध असे निरनिराळे फाटे फुटत होते. ते फाटे जर आज मला सांगता आले असते तर त्यांची एक स्वतंत्र कादंबरीच झाली असती. इतक्या भरारीने आणि इतक्या अविचाराने माझ्या विचारांना कल्पनात्मक दृश्य स्वरूपे येत होती आणि त्या दृश्य स्वरूपांच्या भेवाडणीने घाबरून मी आपल्याशी चूर होऊन जात होते. त्यातच माझा डोळा लागला आणि कल्पना तरंगांना भयानक स्वप्नांचे स्वरूप प्राप्त झाले. त्या भयानक स्वप्नांची आठवण झाली तरीही माझ्या अंगावर आज शहारे उभे राहतात. त्या स्वप्नांची वर्णने मी येथे देत नाही, कारण त्यांच्या नुसत्या आठवणीनेही माझ्या हृदयाला अद्याप थरकाप सुटतो. शेवटी जे व्हायचे तेच झाले. माझे लग्न झाले आणि ते एका म्हाताऱ्याशीच झाले. माझ्या पतिराजांचे वय सुमारे 52 वर्षाचे होते. माझ्या पतिराजांना पहिल्या पत्नीची एकच मुलगी होती, पण ती लग्नाच्या वेळी आली नव्हती. बीजवराचे लग्न असल्यामुळे विशेषतः गाजावाजा न करता लग्न समारंभ उरकून घेण्यात आला होता. माझे म्हाताऱ्याशीच लग्न होणार हे लग्नापूर्वी जरी मला कळून चुकले होते, तरी अंतरपाठ दूर होताच जे दृश्य माझ्या समोर दिसले त्याने माझ्या हृदयाचे पाणी झाले. एका मुंगीला तिचे हिमालय पर्वताशी लग्न लागल्यावर जे काही वाटले असते तशीच काहीशी कल्पना त्यावेळी माझ्या हृदयात उभी राहिली. मला भीती वाटली खरी, पण माझ्या डोळ्यातून आसू आले नाहीत. लग्नाच्या विधीतून मी अगदी साग्र संगीत पार पडले. लाजा होमाच्या वेळी अग्नीला लाह्यांची आहुती देत असताना मंडपाच्या बाहेर कुणीतरी म्हटले, पोरीच्या कपाळी वैधव्य खास ठेवलेलं आहे. त्या वैधव्य शब्दाचा अर्थ मला त्यावेळी कळला नाही. सप्तपदीचा विधी होत असताना माझ्या कानी कपाळी वैधव्य हा एकच शब्द ऐकू येत होता. कुणी काही बोलले तरी तो माझ्या वैधव्याविषयीच बोलत आहे असा मला भास होई. लग्नाची शेवटची गाठ बसताना वैधव्याची जाणीव माझ्या हृदयात उत्पन्न झाली. वैधव्याच्या जाणीवेनेच माझ्या नव्या संसाराला सुरुवात झाली. ते वैधव्य किती दुर्धर असते याची त्यावेळी मला यत्किंचितही कल्पना नव्हती. लग्नानंतर मला आईच्या आग्रहावरून सासरी नेण्यात आले नाही. माझे लग्न झाल्यावेळी आईने आपल्या मनाची चलबिचल कुठल्याही रीतीने बाहेर दाखवली नाही. शेजारी पाजारी आपापल्या परीने आपसात बोलून बोलून माझ्या लग्नाबद्दल टवाळी करीत होते. माझे पतिराज माझ्या बाबांच्या पेक्षाही 10-12 वर्षांनी वडील होते. ह्या एकाच गोष्टींनी थट्टा करून बाबांच्या बरोबरीची मंडळी त्यांना परोपरीने खिजवीत होती.
बाबाही त्यांचे ते खिजवणे हसण्यावारीच नेत होते. अशा वेळी हसताना त्यांचा तो झालेला केविलवाणा चेहरा पाहून हसावे की रडावे हेही मला कळेनासे होत असे. माझे लग्न म्हणजे त्या लहानशा खेड्यात एक चर्चेचा विषयच होऊन बसले होते. देवळात जा, पाणवठ्यावर जा, शेतवाडीत जा, कुठेही जा, विषय एकच, मथुचे लग्न. गावच्या महाराची बायको सुद्धा लग्नाची वाडी नेण्यासाठी आली त्यावेळी माझ्या आईला म्हणाली, भटनी काय केलंस हे? त्या महारणीच्या प्रश्नाने मात्र आईच्या डोळ्यांना पाणी आले. तो पक्वान्नाचा घास तिने घेऊन जाण्यासाठी अंगणाच्या बाहेर ठेवताना आईच्या डोळ्यातील आसवांनी ओला झाला. त्या दिवसापासून बाबांचे आणि आईचे परस्परांशी बोलणे बहुतेक वर्ज्य झाल्यासारखे झाले. आईच्या कठोर दृष्टीला नुसता डोळाही देण्याची बाबांना छाती होत नव्हती. अंगभर दागिने घालून हळदीच्या अंगाने मी घरभर मिरवत होते. पण ज्यावेळी बाबांची माझ्यावर दृष्टी जाई त्यावेळी अंगावर शहारे आल्यासारखे करून ते माझ्याकडून दृष्टी फिरवीत. आईशी बोलताना देखील नुसते जेवण झालं का किंवा जरा पाणी दे ह्यापेक्षा दुसरे कोणतेही शब्द त्यांच्या तोंडून निघत नव्हते. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. ह्या मंगल कार्यानंतर घरावर एक प्रकारची अमंगळ अवकळा आल्यासारखी दिसत होती. आईने नुसते मला मथे म्हणून सुद्धा या दिवसात हाक मारली नाही. अशा ह्या वागणुकीमुळे एक एक दिवस मला युगासारखा भासत होता. शेजार घरी जाण्याची देखील चोरी. कोण काय बोलेल ह्याची उगीच आपली भीती वाटायची. ह्या असल्या कंटाळवाण्या जीवनाचा कंटाळा आल्यामुळे मी एके दिवशी बनीच्या घरी गेले. त्यावेळी बनीचे लग्न झाले नव्हते. बनीच्या घरी लग्नाची मारे जय्यत तयारी चालली होती. सांडगे पापड घालण्याच्या गडबडीत बनी ही स्वतः मिसळली होती. मी येत असलेली पाहताच हातचा पोळपाट दूर लोटून बनी चटकन उभी राहिली आणि म्हणाली, या आजीबाई. मला अगदी मेल्याहून मेल्यासारखे झाले. बनीची आई ही काही कमी नव्हती. बनीला दाबण्याच्या उद्देशाने ती म्हणाली, बने, वडील माणसांना असं टाकून बोलू नये. बनी धावतच गेली आणि तिने एक पाट आणून मला बसायला दिला. बसावे की न बसावे याचा विचार मी करीत तशीच उभी राहिले. जमलेली मंडळी माझ्याकडे पाहून आपसात फिदी फिदी हसत होती. त्यातील एक बाई म्हणाली, बाकी अंगावर दागिने भरगच्च घातले आहेत हो. रखमा काकूंना ते अगदी बेताचे होत असत. मी ते पाहिले होते. पण हिच्या गळ्याला तिची सरी मोठीच दिसते नाही का? दुसरी बाई म्हणाली, हो असं वाटतं खरं, पण किती दिवस अंगावर राहतात तेच आता पाहायचं. बनी मोठमोठ्याने हसत म्हणाली, 4-2 वर्ष तरी भीती नाही. त्यावेळी बनीची आई म्हणाली, कुणी सांगावं, त्यांना मधुमेह आहे म्हणे. गेली तर 4-2 काय 14 वर्ष जातील, नाहीतर 4 महिन्यांची सुद्धा खात्री देता यायची नाही. बस ना मथू, उभी का राहिलीस? मी खाली बसले. पण का बसले हे माझे मलाच कळेना. सर्वांनी माझ्याकडे पाठ फिरवली आणि पापड लाटण्यास आरंभ केला. मला अगदी चुकल्यासारखे झाले. मी बनीच्या आईला म्हटले, एक पोळपाट द्या माझ्याकडे, मी 4 पापड लाटते. त्यावेळी असा काही विलक्षण चेहरा करून बनीची आई म्हणाली, आता पोळपाटच आहे तुझ्या कपाळी, मीच कशाला तुझ्या हाती देऊ तो. ते तिचे शब्द माझ्या काळजात सुरी खुपसल्यासारखे घुसले. त्या शब्दांचा अर्थ त्यावेळी मला कळला नाही, पण ते वाक्य तिने काहीतरी भयानक अर्थाने उच्चारले ही जाणीव मला झाल्या वाचून राहिली नाही. कुणीच माझ्याकडे लक्ष देत नाही असे पाहून मी हळूच उठले आणि जाऊ लागले. मी जात असताना माझ्या पायातील तोरड्यांचा आवाज झाला. त्या आवाजासरशी चटकन बसल्या जागीच मागे वळून बनी मला म्हणाली, चाललात का आजीबाई? जरा थांबा, कुंकू लावते. कुंकू लावते असं ती म्हणाली खरी, पण बसल्या जागेवरून उठली नाही. ती कुंकू लावणार म्हणून मी वाट पाहत तशीच उभी राहिले. कुणीच मला कुंकू लावण्यासाठी उठत नाही असे पाहून मी जाण्याकरता दरवाजाकडे वळले. सौभाग्य लेणे नाकारून मी जात आहे ही कल्पना मनात येताच माझे पाय जागच्या जागीच खिळून राहिले. माझी ती केविलवाणी स्थिती तिथे जमलेल्या एका वृद्ध बाईच्या नजरेला आली. हातातील पापड तसाच टाकून ती उठली आणि घरात जाऊन कुंकवाचा करंडा आणून तिने मला कुंकू लावले. घरात जाता जाता ती आपल्याशीच पुटपुटली, काय तरी विचित्र माणसं आहेत.
मी धावतच घरी गेले आणि बिछाण्यावर अंग टाकून ओक्साबोक्शी रडू लागले. जवळच आई भिंतीशी टेकून वाती करीत बसली होती, पण तिच्याकडेही माझे लक्ष गेले नाही. बसल्या जागेवरून न उठता आई म्हणाली, "मथू, बाळ काय झालं?" आईचे शब्द ऐकताच मला एक जोराचा हुंदका आला आणि मी जोरजोराने रडू लागले. आई बसल्या जागेवरून उठली, माझ्याजवळ आली. तिने मला उचलून जवळ घेतले आणि माझे डोळे पुसण्यास सुरुवात केली. माझे रडे काही केल्या थांबत नव्हते. आईने पुन्हा विचारले, "काय झालं बाळ?" मी झालेली हकीकत आईला सांगू लागले. हकीकत सांगत असताना मला मधून मधून हुंदके येत होते आणि त्यामुळे माझे बोलणे आईला धड कळतही नव्हते. आई म्हणाली, "थांब, एव्हा काहीच सांगू नकोस." मी तशीच आईच्या कुशीत मान घालून रड रड रडत होते. आईलाही एक हुंदका आलेला मला ऐकू आला. मी मान वर करून आईच्या तोंडाकडे पाहिले, तो तिच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा चालल्या होत्या. मी आईला म्हटले, "ऐक आई, आता सांगते." आई दात ओठ चावून हुंदका गिळून मला म्हणाली, "काही सांगू नकोस. मला कळलं, सर्व काही कळलं. अगदी तू सांगितल्याशिवाय कळलं." मी थोडा वेळ विचार करून आईला म्हटले, "कपाळी पोळपाट आहे म्हणजे काय गाई?" ते शब्द मात्र ऐकताच आईचे दुःख अनावर झाले. तिने बिछाण्यावर अंग टाकले आणि तिच्या आसवांनी सारा बिछाणा भिजून गेला. मी काय चूक केली हे माझे मलाच कळेना. ह्या प्रश्नात असे भयंकर काय होते? कपाळी पोळपाट येणे हे जर भयंकर असले तर बनीची आई ते तसले शब्द मला कशी बोलली? माझे मस्तक अगदी भणभणू लागले. तितक्यात आई उठून बसली आणि मला म्हणाली, "मथू, आता ह्यापुढं कधीच कुणाच्या घरी जाऊ नकोस. ह्या माणसांना मुळीच तर्क नसतो. लहान पोरीच्या समोर काय बोलावं एवढं तरी कसं कळत नाही यांना? एरवी बणीला तरी काय कळणार होतं? वडील माणसं बोलतात म्हणूनच ही मुलं असल्या भाषेत तरबेज होतात. ऐकलंस मथू, आता कधीच कुणाच्या घरी जाऊ नकोस. तुला माझी शपथ आहे." एवढे बोलून आई गंभीरपणाने उठली आणि पुन्हा दाराशी टेकून बसून वाती वळू लागली. मी तशीच बिछाण्यावर पडून राहिले होते. लग्न झालेल्या मुली अंगावर 4 दागिने घालून इकडे तिकडे मिरवीत असतात हे मी पाहिले होते. म्हाताऱ्याशी माझे लग्न झाले आहे ही कल्पना विसरून त्या 4 मुलींप्रमाणे आपणही इकडे तिकडे मिरवावे म्हणूनच मी आज घराबाहेर पडले होते. पण पहिल्याच दिवशी ही जबर ठेच लागली. लग्न झाल्याबरोबर जर 4 पोरीबाळीत मिरवायचे नाही तर ते लग्न होणे तरी कशाला? त्यापेक्षा मुळी माझे लग्नच केले नसते तर? लग्न झाले नव्हते त्यावेळी मी उजळ माथ्याने घराबाहेर हिंडत होते. पण आता हे लग्न झाले आणि बाहेरची दिशाही वर्ज्य झाली. माझे लग्न झाले नसते तर काय झाले असते हा एकच विचार पुन्हा पुन्हा माझ्या मनात घोळू लागला. तो विचार आवरण्याचा मी प्रयत्न केला, पण फिरून फिरून तेच शब्द माझ्या कानात घुमू लागले. हा प्रश्न विचारू नये असे एकदा वाटे, पण अगदी नकळत माझ्या तोंडून शब्द गेले. "आई, माझं लग्न झालं नसतं तर काय झालं असतं?" आई एकदम दचकली आणि तारवटलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत राहिली. हळूहळू तिच्या तोंडातून शब्द बाहेर निघाले. "काय झालं असतं ते आम्हा बायकांना कळत असतं तर संसारातली अर्धी अधिक दुःख नाहीशी झाली असती." आईच्या ह्या बोलण्याचा अर्थ मला काहीच कळला नाही. मी तशीच विचार करीत बिछाण्यावर पडले होते आणि विचार करता करताच माझा डोळा लागला. मी जागी झाले तेव्हा कातळ वेळ झाली होती. आई खोलीत नव्हती. मी उठून बिछाण्यात बसले तोच आईने खोलीत येऊन दिवा लावला. मला बिछाण्यात उठून बसलेली पाहताच आई म्हणाली, "जा, तोंड धुवून डोळ्यांना पाणी लावून ये." मी तशीच उठून परसदारी गेले. परत येते तो बाबा आणि आई बोलत बसली होती. मी तेथेच थबकले. पुढे जावे की न जावे ह्याचा मनाशी विचार करीत होते तोच आईचे शब्द कानी पडले. "पुण्याहून जर पत्र आलं आहे तर मथुला पोचती करावीच सासरी." बाबा म्हणाले, "जशी मर्जी, पण गोपाळ भटजी म्हणत होते की बनीचे लग्न होईपर्यंत मथुला सासरी पाठवू नका म्हणून." आई अगदी निश्चयाच्या स्वराने म्हणाली, "आपल्याला काय करायचं आहे बनीच्या लग्नाशी? आपलं जिथलं माणूस तिथे असलेलं बरं." दुसऱ्या दिवशी मला घेऊन बाबा दाभोळ बंदरात बोटीवर चढले. घराच्या बाहेरचा असा हा माझा पहिलाच प्रवास. त्या एवढ्या लहानशा बोटीवर चढताना देखील मी भेदरून गेले. आम्ही मुंबईला आलो आणि मुंबईचे ते अजस्त्र स्वरूप पाहून मी अगदी भांबावून गेले.
मुंबई पाहिल्याचा त्यावेळचा परिणाम जर आज मी लिहू लागले तर पानांवर पाने भरतील. कोकणातून मुंबईला येणाऱ्या प्रत्येक मुलीला तो सांगोपांग अवगत आहे, तेव्हा त्याचे इथे पुन्हा वर्णन कशाला करू. एक दिवस मुंबईला राहून दुसऱ्याच दिवशी आम्ही पुण्याला गेलो. मुंबईला आम्ही आमच्या घरी राहिलो नव्हतो, बाबांच्या एका स्नेहाच्या घरी राहिलो होतो. पुण्यास आमचे घर सदाशिव पेठेत होते. कोकणातून पुण्यास आल्याचा जो परिणाम माझ्या मनावर व्हायचा तो झालाच. मी कुणीतरी एक क्षुद्र कीटक आहे आणि उच्च कोटीतील जीवात येऊन पडले आहे असे मला वाटले. असे मला वाटले म्हणण्यापेक्षा ते उच्च कोटीतील सर्व जीव मी एक क्षुद्र कीटक आहे ह्याची पदोपदी मला जाणीव करून देत होते. अगदी पहिल्यानेच घरात पाऊल टाकताच एक माझ्या वयाची धिटुकली मुलगी एकदम पुढे आली आणि म्हणाली, आलं कोकणचं ध्यान. ही मुलगी माझी पुतणी होती. हे तिचे शब्द ऐकताच मी ओशाळून गेले. तितक्यात एक गंभीर आणि पोक्त दिसणारी बाई पुढे आली आणि त्या मुलीला म्हणाली, लिले, कुणाला म्हणतेस, आठवण आहे का? आणि मी देखील कोकणची आहे हे देखील विसरलीस वाटतं. त्या बाईच्या शब्दात मूर्तिमंत गंभीरपणा होता. तिला पाहताच मला माझ्या आईची आठवण झाली. तिच्या मुद्रेत आणि माझ्या आईच्या मुद्रेत इतके काही विलक्षण साम्य होते की तिला पाहताच धावत जाऊन तिच्या गळ्याला मिठी मारावी असे मला वाटू लागले. लीला तोंड मुरडून म्हणाली, मोठी आलीये आईचा पडब घेणारी. मी अगदी स्तंभित झाले. ही माझी सावत्र मुलगी का, जिला पाहताच माझे हृदय वात्सल्याने भरून आले. आई म्हणून जिच्या गळ्याला मिठी मारावी असे मला वाटले, ती माझी मुलगी. मी एवढीशी पोर तिची आई. काय हे दैवाचे खेळ. लीला त्या माझ्या मुलीकडे वळून म्हणाली, का ताईसाहेब, आता आईसाहेबांना घरात कडेवरून नेणार की खांद्यावरून नेणार? माझ्या मुलीचा चेहरा गोरामोरा झाला. तिने माझा हात धरला आणि माझघरापलीकडच्या खोलीत मला नेले. खोलीत जाताच माझा धीर सुटला. माझी इच्छा नसताही मला रडे कोसळू लागले. मी ताईच्या डोळ्याकडे पाहू लागले. तिच्याही डोळ्यातून आसवे वाहू लागली. मी मटकन खाली बसले आणि गुडघ्यात डोके खुपसून रडू लागले. ताई माझ्याजवळ आली आणि हळूहळू माझ्या पाठीवरून हात फिरवू लागली. तिच्या हाताचा तो स्पर्श मला अगदी माझ्या आईच्या हाताच्या स्पर्शासारखा वाटला. माझ्या पाठीवरून हात फिरवीत ती म्हणाली, असं काय बरं माई, भरल्या घरात आल्यावेळी असं रडू नये. माई, माई, ते शब्द मला किती भयंकर वाटले हे कोणत्या शब्दांनी सांगू. मी चटकन मागे वळले. तिची स्निग्ध दृष्टी पाहून मला आशेचा भरवसा आला. मी चटकन तिच्या गळ्याभोवती हात घातला आणि रडायला सुरुवात केली. उगी उगी, असं काय रडावं ते, असे म्हणून ती माझी समजूत घालीत होती. मी म्हटले, तुम्हाला पाहताच मला माझ्या आईची आठवण झाली म्हणून मला रडू आले. हळूहळू हसत ती म्हणाली, मला तुम्ही म्हणायचं नाही, मी तुम्हाला तुम्ही म्हणायचं आणि तुम्ही मला तू म्हणायचं. मी म्हटलं, छे गडे, ताई म्हणायच्याऐवजी आईच म्हणावंसं वाटतंय मला. माझे ते शब्द ऐकून ती हसली की रडली हे अजूनही मला सांगता यायचं नाही. मी पुन्हा म्हटले, तुम्हाला पाहिलं की मला आईची आठवण होते आणि तुम्ही मला अहोजाहो करणार? नाही गडे, हे कसं अगदी परक्या परक्यासारखं वाटतं. ते तसलं काही नको. तुम्ही मला आपलं मथूच म्हणत जा आणि मीही तुम्हाला नुसतं ताईच म्हणत जाईन. माझ्या ह्या बोलण्याने तिला गुदगुल्या झाल्यासारख्या वाटल्या. माझ्या हनुवटीला हात लावून तिने माझे तोंड वर केले. क्षणभर माझ्या चेहऱ्याकडे ती पाहत राहिली आणि नंतर म्हणाली, कुणीच कुणाला अहोजाहो म्हणायचं नाही. आणि मी माई म्हटलं म्हणून काय झालं? माझी एक मुलगी होती, अगदी तुझ्याच एवढी मुलगी होती. तिला आम्ही माईच म्हणत असू. माझी माईच फिरून लाभली असंच मी समजेन. बोलत असताना तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागले. मी आश्चर्याने विचारले, म्हणजे? आमची एक माई होती, पण आता कुणीच नाही. तिच्या मागली ही 2 भावंडं पाठोपाठ गेली. तुला पाहिलं आणि तेव्हापासूनच वाटलं की माझी माई फिरून आली. इतक्यात दाराबाहेरून आवाज ऐकू आला. मायलेकींची खलबतं एवढ्यातच सुरू झाली वाटतं. त्या आवाजामागोमाग तितक्याच कठोर चेहऱ्याची एक वृद्ध बाई येऊन दाराला हात धरून उभी राहिली. ताईवर एवढाला एक एक डोळा करून ती वृद्ध बाई म्हणाली, ती एक नवीन, पण गोदे, तुला तरी अक्कल आहे की नाही? आधी आल्याबरोबर देवाला नमस्कार करायचा नाही का? ताई हळूच माझ्या कानाशी वळून म्हणाली,
त्यांना नमस्कार कर. मी नमस्कार करताच त्या बाईने अगदी रुक्ष आवाजात मला आशीर्वाद दिला आणि चल देवघरात म्हणून ती एकदम माझ्या अंगावर खेकसली. देवघरात कुठून जायचे हे तरी मला कुठे माहीत होते. माझी अडचण ताईच्या ध्यानी आली आणि ती दाराबाहेर होऊन असं इकडून या असे मला म्हणाली. मी तिच्या मागोमाग देवघरात गेले, देवाला नमस्कार केला आणि देवघराच्या बाहेर आले तोच एक गृहस्थ वाटेतच उभे राहिलेले मला दिसले. माई माझ्या कानांशी लागून म्हणाली, हे नानासाहेब तुझे धाकटे दीर. मी जाऊन त्यांना नमस्कार केला. मी नमस्कार करताच ते 2 पावले मागे हटले आणि म्हणाले, अरे रे, हे काय, तुम्ही मला नमस्कार करायचा नाही, तुम्ही वडील माणसं, आम्ही तुम्हाला नमस्कार करायचा. आणि असे म्हणून त्यांनी मला नमस्कार केलाही. मी अगदी ओशाळून गेले. ते खी खी हसत ताईकडे वळून म्हणाले, केव्हा आल्या वहिनीसाहेब? पहाटेच्या गाडीनं वाटतं. मला गेलं पाहिजे होतं स्टेशनवर, पण करणार काय, काल केसरीचा दिवस. सकाळी केसरी बाहेर पडला त्यावेळी आम्ही बाहेर निघालो. त्यात हल्ली दादासाहेबांची केस चालली आहे, काही विचारू नका. अगदी डोकं वर काढायला वेळ मिळत नाही. आणीबाणीची वेळ आहे बरं गोदे, मोठी आणीबाणीची वेळ आहे. दादासाहेब तुरुंगात जाणार हे तर ठरलंच आहे आणि ते तुरुंगात गेले म्हणजे आमच्यावर फार मोठी जोखीम येणार. कारण मग खाडीलकर व्हायचे एडिटर आणि त्यांच्या लेखात तर अशा भयंकर चुका असतात की सांगता सोय नाही. कंपोज करता करता नाकी नव येतात. प्रत्येक वाक्याला कंपोज करताना दुरुस्त करावं लागतं. हल्ली तेच लिहितायत की नाही, त्यामुळे स्टेशनावर येता आलं नाही. कुठं आहेत यांचे वडील? स्नानाला गेले आहेत वाटतं. या कोकणच्या लोकांना स्नानाचा भारीच मोठा बडेजाव. सूर्योदयापूर्वी स्नान करा. कशाला? ते दुपारी केलं तर काय मरायला होतं? पण नाही. आणि आता तर आगगाडीतून आलेले चिंध्यान चिंध्या दूध बसले असतील. आम्ही काही सुधारक नाही, अगदी पुराणमतवादी आहोत. म्हणून तर केसरी ऑफिसात टिकलो आहोत ना. तरी आम्हाला हे असले चोचले काही आवडत नाहीत. पण व्याही माणसं, करता काय, बोलता येत नाही. नानासाहेबांचे चऱ्हाट सारखे सुरू होते. गालातल्या गालात हसत ताईने माझा हात धरला आणि मला ती परसदारी घेऊन गेली. नानासाहेबांचे चऱ्हाट सुरू होतेच. मधून मधून केसरी, दादासाहेब, खाडीलकर, खटला, जन्मठेप हे शब्द निरनिराळ्या स्वरूपात ऐकू येत होते. त्यावेळी मला त्यांचा काहीच अर्थ कळला नाही. पण आता त्यांचे ते भाषण आठवणीवरून संगतवार लिहत आहे.